मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता एक नवी मागणी केली आहे। जरांगेंच्या नव्या मागणीमुळे वाद पेटण्याची चिन्ह आहेत। 23 मार्च 1994च्या GR नुसार राज्यात धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आलं। हा GR रद्द करून टाका अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा असंही ते म्हणाले। मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ज्या बोगस जाती आरक्षणात घेतल्या त्यांना बाहेर काढा, त्यासोबतच प्रगत जातीही आरक्षणातून बाहेर काढा अशा मागण्या मनोज जरांगेंनी केल्या। यासोबतच समान जाती असल्याचं दाखवत काही जातींना आरक्षण दिलं तेही काढून टाकण्याविषयी जरांगेंनी वक्तव्य केले। प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं, 94चा GR रद्द करा। दुसरी मागणी त्यात घ्यायची, 2% 50% वर ते रद्द करा। त्याच्यात तिसरी मागणी घ्यायची, ज्या बोगस जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर 14% नंतर गेलेल्या जाती ह्या सगळ्या बाहेर काढा। चौथी मागणी घ्यायची, प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा। आणि ज्या समान जाती नाहीत, पाचवी मागणी घ्यायची, ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय, त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे। मी सुद्धा सरकारला देणार आहेत, काळजी करू नका। तर 1994चा GR नेमका काय आहे जाणून घेऊया। 1994च्या GR नुसार ओबीसी आणि BJNT एकत्र, धनगर आणि वंजारींना उपवर्ग करून ओबीसीतनं आरक्षण देण्यात आलं। 1994च्या GR नुसार धनगरांना 3.5% तर वंजारींना 2% आरक्षण आहे। 23 मार्च 1994 रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा हा GR निघाला। 94च्या GR नुसार आरक्षण मर्यादेत देखील 50% वाढ ही करण्यात आली। 1994 पूर्वी राज्यात एकूण 34% आरक्षण होतं। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर जहरी टीका केली आहे। दिलाय आणखीन ते आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे। जानकर साहेब बरोबर आहे। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन। मी जर तरायला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग। दरम्यान जरांगेंनी पंकजा मुंडेंना देखील प्रत्युत्तर दिलं। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही, स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत। तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळ करून टाकलं। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान। जरांगेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही बघूया। हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे। जरांगे म्हणजे तो आता त्याच्या अश्लील हावभावावर काय बोलायचं। एखाद्या तमाशामधला बतावणीकार असतो ना, त्याच्या पलीकडे जरांगेकडे बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही। तमाशामधला जो सोंगाड्या असतो त्याचंच तो काम करतोय। आपण बघा, ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशीपासून आजपर्यंत ते सांगत आहे की हैदराबाद गॅजेट लागू झालं, आणि आता पुन्हा म्हणायचं की दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करणं ही किती मोठी अतिशयोक्ती आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना ॲक्च्युअल काय म्हणायचं आहे हेच आपल्याला कळत नाही, की एकदा एका बाजूला म्हणायचं की लागू झालं, नंतर म्हणायचं की लागू करा। या दोन्ही गोष्टीमध्ये मला विरोधाभास दिसून येतो। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्यापही कायम आहे। मराठा आरक्षणाच्या GR वरून ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली।